श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. डोळे मिटले की स्वामीचे तेजस्वी रूप डोळ्यासमोर येतात. साधे कपडे, डोक्यावर फेटा, हातात काठी आणि चेहऱ्यावर अपार करुणा. स्वामीकडे पाहिलं की मन आपोआप शांत होतात. असं वाटतं की आपलं सगळं ओझं कुणीतरी हलकं करतंय. अशा या स्वामी समर्थ महाराजांनी अनेक वेळा लोकांकडे हात पुढे करून दक्षिणा मागितली आणि तेव्हा अनेकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की एवढ्या मोठ्या सिद्ध पुरुषाला दक्षिणा कशासाठी हवी असते. पण खरं सांगायचं तर स्वामींना दक्षिणा कधीच पैशासाठी नको होती. स्वामींना पैसा नको होता, वस्तू नको होत्या, त्यांना माणसाचं मन हवं होतं. बघा ना, स्वामी समर्थ म्हणजे साधे संत नव्हते, ते दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. योगी होते, सिद्ध होते, त्या ज्याला जगात काहीच लागत नाही, ज्याला कसलीही कमी नाही, तो जर काही मागत असेल तर त्यामागे नक्कीच खोल अर्थ असतो. स्वामी जेव्हा एखाद्याकडे दक्षिणा मागायचे तेव्हा त्या माणसाच्या खिशात किती पैसा आहेत हे पाहत नव्हते. ते त्या माणसाच्या मनात काय आहे ते पाहत होते. देताना मन मोकळं आहे का, की घट्ट झालेला आहे, भीतीने भरलेला आहे, कंजूसीने भरलेला आहे, किंवा मी देतोय अशा गर्वाने भरलेला आहे, हे स्वामी ओळखायचे. आपण रोजच्या आयुष्यात पाहतो ना, काही द्यायचं म्हटलं की लगेच मनात हिशोब सुरू होतो. एवढं दिलं तर पुरेसं का? याचा मला काय फायदा होईल? समोरचा खरंच लायक आहे का त्या? स्वामींना हाच हिशोब मोडायचा होता, म्हणून ते दक्षिणा मागायचे. स्वामींसाठी किती दिलं याचा काहीच अर्थ नव्हता. 2 रुपये दिले तरी चालायचे, 10 दिले तरी चालायचे, पण ते मनापासून दिलेले असावेत. देताना मन हलकं व्हायला हवं, घट्ट नाही. अनेक वेळा स्वामी मुद्दाम मोठ्या श्रीमंत लोकांकडे दक्षिणा मागायचे, कारण ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांच्या मनात नकळतपणे मी मोठा आहे असा भाव तयार होतो. हाच भाव माणसाला आतून बंद करून टाकतो. देताना हात मागे जाते, मन आकाडतं. स्वामींची दक्षिणा म्हणजे हाच आखाडेपणा सेल करणं. म्हणून स्वामी म्हणायचे की मी तुझ्याकडून पैसा घेत नाही, मी माझ्या मनातला भार घेतो. जेव्हा माणूस नम्रतेपणे, शांतपणे दक्षिणा देतो, तेव्हा त्याचं मन हलकं होतं, डोक्यावरचं ओझं कमी होतं आणि आयुष्यात अडकलेल्या गोष्टी थोड्या सुटायला लागतात. स्वामी दक्षिणा मागून लोकांना देण्याची सवय लावत असत, कारण जो देतो त्याच्या आयुष्यात काहीतरी चालू राहतं. जसं वाहणारं पाणी कधी सडत नाही, तसं देणं चालू ठेवलं की आयुष्य अडत नाही. पण जो भक्त धरून ठेवतो, साठवतो, माझंच माझं म्हणतो, त्याच्या आयुष्यात अडचणी वाढतात. स्वामी नेहमी सांगायचे की लक्ष्मी सगळ्यांकडे येते, पण थांबते ज्याच्याच घरी, जिथे मन मोठं असतं, देण्याची सवय असते. स्वामींच्या दृष्टीने दक्षिणा म्हणजे व्यवहार नव्हता. आज दिलं आणि उद्या मिळेल असा हिशोब स्वामींना मान्य नव्हता. दक्षिणा म्हणजे कृतज्ञता, म्हणजे आपल्याला जे मिळालं आहे, जे आहे त्याबद्दल मनातून धन्यवाद देणं. स्वामी कधीच असं म्हणाले नाहीत की एवढी दक्षिणा दिली तर हे मिळेल. ते नेहमी सांगायचे की योग्य वेळ आली की फळ आपोआप मिळतं. माणसाला सगळं लगेच हवं असतं, पण स्वामी संयम शिकवत होते. गरीब माणसाकडेही स्वामी दक्षिणा मागायचे, कारण स्वामीच्या दृष्टीने श्रीमंती ही पैशाची नसते, ती मनाची असते. गरीब माणूस थोडंसं जरी देतो तरी ते त्याच्यासाठी मोठं असतं, कारण ते मनापासून आलेलं असतं. तिथे हिशोब नसतो, अपेक्षा नसते, फक्त श्रद्धा असते. स्वामींना हाच भाव हवा होता. स्वामी समर्थ दक्षिणा मागत असत, कारण भक्ताचं कर्म हलकं व्हावं, त्याच्या मनातली कंजूसी कमी व्हावी, भीती कमी व्हावी आणि आयुष्य थोडं मोकळं व्हावं. स्वामी थोडंसं घेत असतं, पण त्याच्या बदल्यात माणसाच्या आयुष्यात मोठं ओझं काढून टाकत असतं. म्हणून स्वामीची दक्षिणा ही मागणी नव्हती, ती एक कृपा होती, एक शिकवण होती, माणसाला देणं शिकवणारी, मन मोठं करायला लावणारी. स्वामी स्वतःसाठी कधीच काही मागत नव्हते, ते सगळं आपल्या भल्यासाठीच करत होते. म्हणून आपण जेव्हा पण एखाद्या मंदिरात, स्वामींच्या मठात जातो, तर तेव्हा दक्षिणा नक्कीच देतो. 1 रुपया राहो, 10 रुपये राहो, आपल्या इच्छेनं जेवढे जमतं तेवढं दक्षिणा मंदिरात नक्कीच दान कराव्या. आपण रिकाम्या हाताने मंदिरात कधीच जावं नाही आणि नक्कीच
₹1 का असोना दक्षिणा म्हणून स्वामींच्या मठामध्ये नक्कीच स्वामींना ते द्यावे. दान केल्याने असे म्हणतात, की त्याच्या दुप्पट आपल्याला मिळतो. म्हणून मंदिरात, मठात गेल्यानंतर दान नक्कीच करावं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचा हात कायम आपल्या डोक्यावर राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.